2015ला निरोप देण्यासाठी आणि 2016चं स्वागत करण्यासाठी आपण सगळेच आता सज्ज झाले आहोत। पण नवीन वर्ष आलं की अजून एक गोष्ट आपण ठरवतो आणि ती म्हणजे नवीन वर्षाचा संकल्प, बरोबर की नाही? मग आता हे करण्यासाठी आपली कलाकार मंडळी तरी कसे मागे राहतील? मग जाणून घेऊयात आपल्या आवडत्या कलाकारांनी 2016चा काय संकल्प केला आहे तो। बानूचा संकल्प हा आहे की ती तिचे कपडे नीट ठेवणार आहे, कपाट नीट आवरून ठेवणार आहे, नख अजिबात खाणार नाहीये आणि वेळेवर उठून व्यायाम करणार आहे। मी मागच्या वर्षी हा संकल्प केला होता, यावर्षी परत ट्राय करणार आहे आणि यावर्षी मी हा संकल्प करणार आहे की जो संकल्प करेन तो पूर्ण करेन। प्रत्येक जण संकल्प आपल्यासाठी करत असतो, माझा संकल्प हा इतरांसाठी आहे। फार पूर्वीपासून मी प्रयत्न करतो की जी आत्ताची पिढी आहे त्यांना तंबाखू मुक्त किंवा दारू मुक्त करायचं, आणि हा संकल्प मी आता ह्या वर्षापासून तर प्रत्येक वर्षी करतच होतो, पण ह्या वर्षी मला सलाम मुंबई, ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, सलाम पुणे अशा बऱ्याच संस्था माझ्या बरोबर आहेत आणि महाराष्ट्र शासन सुद्धा माझ्या बरोबर या गोष्टीसाठी। तेव्हा 2016साठी मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त लोकांचा तंबाखू आहे हा दूर करेन किंवा जास्तीत जास्त लोकांची दारू आहे हे दूर करेन। येस टू एक्सरसाइज, नो टू अल्कोहोल, नो टू टोबॅको। संकल्प असा मी कधी वगैरे करत नाही, पण जे काम आत्तापर्यंत केलंय तसंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन आणि चांगले सिनेमे करायची खूप इच्छा आहे माझी। आणि नुसतं सिनेमे असं नाही, चांगल्या प्रकारची कुठली काही ते नाटक असो, सिनेमा असो, सिरियल असो, सगळीकडे काम करायचं आहे। एक कलाकार म्हणून जी काही तुम्ही सगळे प्रेक्षक, मायबाप, तुम्ही जो काय तुमच्या सपोर्टमुळे, बापाच्या कृपेमुळे, आईवडिलांच्या आशीर्वादामुळे जो काही इथपर्यंत आलो आहे, अर्थात प्रयत्न करण्याची ताकद तुमच्यामुळे मिळते आणि तुम्ही दिलेली शाबासकी हे आणखीन चांगलं काम करण्याचे प्रोत्साहन देतं। कधी कधी चुकलं आणि तुमचा धपाटा मिळाला तर ते चुकलेलं काम कसं दुरुस्त करता येईल याचा विचार करण्याची बुद्धी मिळते। सो तुमचं प्रेम असंच असू दे, ते आणखीन कसं वाढेल माझ्यावरचं तुमचं प्रेम, त्याचा प्रयत्न करेन पुढच्या वर्षी। 2016साठी माझा संकल्प असणार आहे, 2 संकल्प आहेत माझे। तर जे मला आता असं वाटतं की आता ती वेळ आली आहे, मी हा संकल्प करायला हवा आणि हे सगळ्या गोष्टी तडीच न्यायला हव्या। एक म्हणजे फिट व्हायचं आहे मला खूप, आणि दुसरं म्हणजे मला स्पष्ट बोलायची इच्छा आहे। तर तो माझा संकल्प आहे की मी स्पष्ट बोलणार। सो ऐकलात, असे आहेत तर ह्यांचे संकल्प। तुम्हीही नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करा आणि हो, अंमलातही आणा। तुम्हाला राष्ट्रीय मराठीकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी देवदत्त नागे, म्हणजेच तुमचा लाडका खंडेराया। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।